इथून दिसते सगळ्यांना. जय महाराष्ट्र. नाही नाही नाही, थोडं असं करतो. दिसतोय का सगळ्यांना? नाही हे बरोबर आहे, मध्ये कॅमेरा वगैरे आहे, तिथून सगळ्यांना दिसतोय मी. नाहीतरी राजकारणाच्या मधोमध आहेच मी आणि त्यांच्या स्वप्नांमध्ये पण येतो. महेशजी, आपण खरा माहीम मतदारसंघाची सभा ठेवली, कार्यकर्ता मेळावा ठेवलाय, पण इथे आमच्या वरळीतून काही तुम्ही एक माणूस इथे घेतलेला आहे. तुम्ही कुठे आहेत? रामजी कुठे गेले? नाव राम आहे म्हणून तुम्ही घेतलं की कशामुळे? असो, आज खरोखर इथे येऊन आनंद होत आहे. आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येत इथे आहात, उपस्थित आहात. यायच्या आधी माझा एक फुटबॉलसाठी कार्यक्रम होता आणि तिथे आम्ही अंडर 7, अंडर 11, अंडर 13, 14, 15, अंडर 17 या सगळ्या फुटबॉल खेळणाऱ्या मुला मुलींना प्राइज डिस्ट्रीब्युशन आमचं होतं. वर्षभर ते खेळत असतात आणि तिथून मला फोन यायला लागले की आदित्य निघा निघा, आता इथे गर्दी जमलेली आहे. मी त्यांना सांगितलं आता गोल मारायला जायचंय म्हणून मी निघतो. असो, आज आपण पाहिलं असेल, आत्ताच मी अनिल देसाई साहेबांबरोबर चर्चा करत होतो, रावते साहेबांबरोबर चर्चा करत होतो आणि परवाकडे जो आपण मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला जनता की अदालत, किती लोकांनी ते पाहिलं? जनता की अदालत सगळ्यांनी पाहिलं ना? सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे की आपली बाजू ही कशी बरोबर आहे, आपली बाजू कशी सत्याची आहे. आणि हे जे अध्यक्ष, जे ट्रायब्युनल म्हणून ज्यांनी निकाल दिला, राहुल नार्वेकर, एका काळचे आमचे मित्र होते, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, तिथे पण खूप जवळचे झाले, मग आता भाजपामध्ये गेले, तिथे देखील खूप जवळचे झालेले आहेत आणि कदाचित पुढे काँग्रेसमध्येही जाऊ शकतात किंवा इतर पक्षांमध्ये जाऊ शकतात. पण त्यांनी जो निकाल दिलेला आहे तो किती खोटा निकाल आहे, किती बोगस निकाल आहे. आणि होय, मी सांगतो बोगस निकाल आहे. त्यांना माझ्यावर कंटेम्पची केस टाकायची असेल तर टाकू, ते फासावर जायला देखील तयार आहे, पण आम्ही सत्तेसाठी लढत राहू म्हणजे राहूच. आणि परवा हे सगळं दाखवल्यानंतर, पूर्ण देशभराने बघितल्यानंतर, मी प्रत्येक चॅनलचं युट्यूब चॅनल बघत होतो. सगळे एबीपी पासून, TV9 पासून, झी पासून, NDTV पासून सगळेच, लोकशाही देखील. आणि प्रत्येक चॅनलवर लाखो व्ह्यूज आहेत. त्यांच्या खालचे कॉमेंट्स जर पाहाल, देशभरातून आलेले आहेत, ते एकच मत स्पष्ट होतं की आपल्या महाराष्ट्रात लोकशाही यांनी संपून टाकलेली आहे. आतापर्यंत रावते साहेब, आपल्या अनेक वर्षात आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल की लोकशाही धोक्यात आहे असं खूप राजकीय पक्ष म्हणायचे. आणि हे आपल्याला वाटायचं की चला एक राजकीय स्टेटमेंट झालं, हे काही खरं होत नाही. 100 कोटीचा देश आहे, एवढ्या मोठ्या संस्था आहेत, इलेक्शन कमिशन आहे, आता तो फ्रॉड झालेलं इलेक्शन कमिशन, पण इलेक्शन कमिशन आहे, न्याय व्यवस्था आहे, सगळं आहे, लोकशाही काही धोक्यात नाही आपली. पण आजची जर राजकीय परिस्थिती तुमची महाराष्ट्रातली पाहिली आपण, तर खरोखर लोकशाही ही संपवलेली आहे. गेले 2 वर्ष आपल्या राज्यामध्ये अनेक महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, इथे निवडणुका झालेल्या नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत, स्थानिक नगरसेवक नाहीत आणि 40 गद्दार निर्लज्जपणे त्यांची मस्ती ही प्रत्येक गल्लीत दाखवत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांचा मास दिसत आहे, त्यांची मस्ती दिसत आहे आणि प्रत्येक ठिकाणी जनता ही हैराण आहे, जनता ही त्रस्त आहे. अनेकदा प्रश्न पडतो की जेव्हा आपण पत्रकार परिषद घेतो, वेगळे वेगळे विषय लोकांसमोर आणतो, किती विषयांवर बोलायचं, काय काय बोलायचं, असे देखील विषय असतात. जसं काही ह्या गद्दारांची तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सर्कस बघितली असेल. मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं आमचा दसरा मेळावा, मुख्यमंत्री बोलतायत, जे घटना बाह्य ते बोलत चाललेत, पण समोर त्यांच्या जे नेहमी स्वप्नात असायचं ना, खुर्ची खुर्ची खुर्ची, खुर्च्याच खुर्च्या दिसतात, लोक कुठेही दिसत नाहीत. तरी देखील त्यांच्या ह्या सर्कसीला देखील स्वतःच्या पक्षाची सर्कस, स्वतःच्या गटाची सर्कस असली तरी 60 लाखाचा खर्च बाथरूमवर केला गेला. माहितीये तो कोणाच्या खिशातून केला गेलाय? मुंबई महानगरपालिकेने 60 लाखाचा खर्च केला बाथरूम लावण्यासाठी, पक्षाच्या सभेवर. अनिल देसाई साहेब, आपण अनेक वर्ष आपला दसरा मेळावा करत आलेलो, शिवसेना पक्षाची आपण सभा सचिव म्हणून पाहत आलेला आहात. जेव्हा केव्हा बाथरूम लागलेले आहेत, जे लावतात, शौचालय लावतात, मोबाईल टॉयलेट लावतात, कधी महापालिका पैसे देते, कधी राज्य सरकार पैसे देते. हे पहिल्यांदा मी ऐकतोय की एका पक्षाच्या कार्यक्रमासाठी, त्यांचा पक्ष नाहीच, गद्दार गँग, ती टोळी, चोरांच्या एका सर्कसीसाठी मोबाईल टॉयलेट देताना महानगरपालिकेचे 60 लाख रुपये खर्च झाले.
हे पैसे तुमचे आमचे आहेत, जनतेचे आहेत, करदात्याचे आहेत, मुंबईकरांचे आहेत. पण प्रश्न विचारायचा कोणी, प्रश्न विचारायचे किती, उत्तर देणार कोण? कारण सगळे चोर जे आहेत, अलिबाबा आणि 40 चोर हे एकत्र बसलेले आहेत आणि आपलं राज्य लुटायला निघालेले आहेत. बरं, चोरी करता तुम्ही आणि लोक पकडता आमचे. साधारणपणे जर आपण पाहिलं तर जनता की अदालत झाल्यानंतर असे वेडेपिशे झालेले आहेत सगळे तिकडचे, जे भाजप प्रणित खोके सरकार आहे. प्रत्येकाला नोटीस पाठवलेली आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाणला अटक केली. का केली अटक? जो मूळ मालक आहे त्या कंपनीचा, तो त्यांचा नेता झालेला आहे, त्या गद्दार गँग मध्ये बसलेला आहे, त्याचं नाव आज आपण सामनामध्ये छापलेलं आहे. त्याला काही हात नाही लावला पोलिसांनी, त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाहीये. पण ते कंपनीमध्ये कोणीतरी काम करत होतं म्हणून त्यांच्यावर कारवाई. तसंच मला वाटतं काल की परवाकडे किशोरीताईंना पण नोटीस आलेली आहे. त्या दौऱ्यावर निघाल्या, किशोरीताईंवर नोटीस. कितीतरी लोकांना नोटीस मिळतात. रोहित पवार यांना नोटीस. सगळ्या लोकांना हैराण केलं जात आहे, त्रस्त केलं जात आहे. कारण हा लढा खूप मोठा आहे. हा लढा आपल्या देशासाठी आपण लढत आहोत. ही लढाई फार महत्वाची ठरत चाललेली आहे. मी परवा पण सूरजला अटक केल्यानंतर हेच सांगितलं होतं की जगभरातली सगळी तुम्ही उदाहरणं घ्या, जिथे जिथे हुकुमशाह आलेला आहे, जिथे जिथे हुकुमशाहीचं राजवट आलेली आहे, जेवढी ती हुकुमशाही पोकळ असते ना, जेवढा तो हुकुमशाही दडपोक असतो, कायर असतो, तेवढ्या ते यंत्रणा वापरायला लागतात आणि प्रत्येकाच्या मागे सोडतात. हिटलरचं तुम्ही पाहिलं असेल उदाहरण. त्यांचं एक असायचं सिक्रेट सर्व्हिस, ती देखील अशाच लोकांच्या मागे जायची. अर्जेंटिनामध्ये असेल, सगळीकडे जगभरात, ईस्ट जर्मनीमध्ये देखील गेस्टापो नावाची एक होती पोलिसांची यंत्रणा. जे जे सत्य बोलतात त्यांना हैराण करायचं काम ह्या यंत्रणेकडे लावलं जातं. मग त्यांच्यावर तुम्ही केस टाका, काही करा, पण ह्याला आत टाका, म्हणजे सत्य कोणी बोलणार नाही, आमची राजवट ही चालू राहील. पण आज आपण पाहतोय जनता की अदालत, ही सत्य आपण लोकांसमोर आणल्यानंतर, हे सत्य आपण देशासमोर आणल्यानंतर, हे सत्य आपण दुनियेसमोर आणल्यानंतर आमच्या वाईकर साहेबांना हैराण केलं जात आहे. ईडी पाठवली जाते, त्यांना नोटिसा पाठवल्या जातात, सांगतात की तुम्ही आमच्या पक्षात या, शिंदे गटात या, मिंदी गटात या, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकू. किशोरीताईंना सांगितलं जात आहे मिंदी गटात या किंवा भाजपमध्ये जा, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकू. राजन साळवी साहेबांना सांगतायत तुम्ही मिंदी गटात या, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकू. रोहित पवार देखील अशाच सगळीकडे ऑफर येत आहेत, तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. पण ह्या सगळे लोक सांगतायत की चला जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण आम्ही आमच्या देशासाठी फासावर जाऊ, पण तुमच्या मिंदी गटात येणार नाही. ह्याला बोलतात हिंमत, ह्याला बोलतात ताकद, ह्याला बोलतात जिद्द, ह्याला बोलतात देशभक्ती. कारण देश म्हणजे देशाचं संविधान असतं, देशातली लोकशाही असते आणि प्रत्येक व्यक्तीचा, बाई किंवा पुरुष, ज्याचा आवाज संसदेपर्यंत जाऊ नाही शकत, त्याचा आवाज ऐकण्याची जी ताकद असते त्याला देशभक्ती बोलतात. आणि ही देशभक्ती आपल्या लोकांमध्ये आहे. ही लोक कधी फुटली नाही, ही लोक कधी गेली नाहीत. जी डरपोक मंडळी होती, ज्यांना सगळं काही लपवायचं होतं, ज्यांनी खाल्लं असेल आणि पचवायचं पचवू शकत नाही, त्यामुळे सगळे गेलेले आहेत आणि ते मिंदी गटात बसले किंवा भाजप प्रणित खोके सरकारमध्ये बसलेले आहेत. पण आज तुम्ही वाईकर साहेबांना बघा, आज तुम्ही किशोरीताईंना बघा, ते सांगतात आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाहीये आणि म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षात आहोत. जर लपवण्यासारखं असतं तर तुमच्याकडे आलो असतो. पण किती दबाव टाकायचा, किती छळ करायचा. परिवाराला छळलं जात आहे, मित्रांना छळलं जात आहे, जे कोणी सत्तेसाठी उभे राहतात त्यांना छळलं जातं. आणि काय सांगतात, चला 22 तारखेचं निमित्त आहे, हिंदुत्व हे निमित्त काढा आणि आमच्या पक्षात या. हे असे निर्लज्ज प्रकार आम्ही कधी केले नव्हते. होय, माझे आजोबा, त्यांना लोकांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून पदवी दिली होती. लोक त्यांना अजूनही बोलतात हिंदू हृदय सम्राट. या देशात जर एकमेव असतील तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्यासोबत मी 22 वर्ष माझी बघितलेली आहेत. अनेक लोकांनी पूर्ण त्यांचं 50 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ पाहिलेला आहे. पण कधीही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा वापर हा राजकारणासाठी केला नाही, समाजासाठी केला, समाजकारणासाठी केला. होय, त्यांनी सांगितलं की गर्व से कहो हम हिंदू है, पण त्यांनी कधी हिंदुत्वाच्या नावावर पक्ष फोडले नाहीत. त्यांनी कधी हिंदुत्वाच्या नावावर भ्रष्टाचार केला नाही, कधी असं खोके सरकार बनवलं नाही, कधी दुसरे आमदार फोडले नाहीत. कारण त्यांचं हिंदुत्व स्पष्ट होतं. त्यांचं हिंदुत्व म्हणजे राम राज्य आणणं हे त्यांचं हिंदुत्व होतं. आणि राम राज्य म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय, आपले हिंदुत्व म्हणजे त्यांच्या हिंदुत्वामध्ये फरक काय, स्पष्ट फरक आहे.
आपलं हिंदुत्व म्हणजे रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय, हे आपलं हिंदुत्व आहे. जी जनतेला जी जी वचनं दिलेली आहेत, आम्ही अनेकदा राजकीय पक्ष म्हणून आपल्या निवडणुका लढायला लागतात आणि जेव्हा आपण जाहीरनामा आणतो, वचननामा आपण त्याला म्हणतो, आपल्या पक्षाचा जाहीरनामा नसतो, आपण वचननामा आणतो. मला अनेकदा उद्धव साहेबांनी देखील सांगितलं की आदित्य, वचनं अशी द्यायची असतात आपण लोकांना जी आपण पूर्ण करू शकू. खूप लोक सांगतात की अच्छे दिन आने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं. झालं 2024 निवडणुका आल्या, 10 वर्ष होऊन गेली. अच्छे दिन आलेत, अच्छे दिन आलेत. सगळ्यांना 2022 पर्यंत घरं मिळणार होती, मिळाली आहेत. सगळ्यांच्या घरी पाणी येणार होतं, आले. सगळ्यांना नोकऱ्या मिळणार होत्या, तरुण तरुणींना मिळाल्या नाही मिळाले. मग अच्छे दिन कुठून आले? मग मध्ये सांगितलं जातं की तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये 15-15 लाख रुपये येतील, आलेत नाही आले, तुमचे गेले. खोक्यासाठी वापरतात ते. पण मूळ मुद्दा हाच आहे की आपल्या पक्षामध्ये जुमला नसतो, आपल्या पक्षामध्ये जुगाड नसतो. जी वचनं आपण देतो ती पूर्ण करून देतो. आपण पूर्ण करणार म्हणजे करणार, ती करून दाखवलं म्हणून आपण जाहीरपणे होर्डिंग्सवर लावू शकतो. पण आज या देशामध्ये असेल, या राज्यामध्ये असेल, आपण पाहत चाललेलो आहोत की आपलं हिंदुत्व जे आहे, आपल्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फार फरक पडत चाललेला आहे. होय, आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही जेव्हा या राम मंदिर बद्दल, भगवान श्री रामाच्या मंदिराबद्दल कोणी बोलत नव्हतं, तेव्हा उद्धव साहेब, आम्ही सगळे शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते 2018 मध्ये तिथे गेलो होतो. आपल्याला आठवत असेल, अरविंद सावंत साहेबांनी देखील तिथे भाषण केलं होतं. आणि आपण पहिले ह्या देशात अनेक वर्षानंतर बोललो होतो की पहिले मंदिर फिर सरकार. भाजपा सरकारला आपण सांगत होतो की कायदा आणा. आता जसं त्यांनी ऑर्डिनन्स आणला होता दिल्ली सरकारसाठी, दिल्ली सरकारला पूर्ण पकडण्यासाठी, दिल्ली सरकारची फसगत करण्यासाठी जसा कायदा आणला होता, तसं आपण देखील सांगत होतो तुम्ही ऑर्डिनन्स आणा राम मंदिरासाठी, आम्ही तुमच्या सोबत उभं राहू. पण निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिला, या भाजपाच्या सरकारने दिला नाहीये. आज आपण पाहत आहोत की रामराज्य जे आपल्याला आणायचं आहे, ते आपलं हिंदुत्व आहे, ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. आपल्या हिंदुत्वामध्ये जातीपाती, धर्मामध्ये, समाजामध्ये, जिल्ह्यामध्ये भांडणं लावण्याचं हिंदुत्व नाहीये. आपल्या हिंदुत्वामध्ये महिलांना सन्मान देणारं हिंदुत्व आहे. आज तुम्ही पहा, हे जर खरोखर रामराज्य आणू इच्छितात ना इथे, तर आजचीच बातमी आहे की बिल्किस बानोला ज्यांनी रेप केला होता, ज्या 5 की 6 लोकांना ज्यांना जन्मठेप झाली होती, तर एक तर गुजरात सरकारने सोडलं होतं, ते चुकीचं सोडलं होतं. तो अधिकार असतो महाराष्ट्र सरकारचा. पण आपल्या हिंदुत्वामध्ये ज्यांनी कोणी महिलेवर हात उचलला, तो कुठच्याही धर्माचा असो किंवा महिला कुठच्याही धर्माची असो, जातपात धर्म ना बघता त्याला फाशीवर चढवणं, हे आपलं हिंदुत्व आहे. परोल देणं नाही. आपल्या हिंदुत्वामध्ये ज्या व्यक्तीने, आज तुम्ही बघा, जे आज हे मंत्रिमंडळ बसलेलं आहे, गद्दारांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 किंवा 3 कॅबिनेटचे मंत्री असे आहेत ज्यांनी महिलांना शिवीगाळ केलेली आहे, महिला खासदारांना शिवीगाळ केलेली आहे. 1 मिनिटासाठी तुम्ही हा विचार बाजूला करा की ती महिला खासदार आहे. 1 मिनिटासाठी बाजूला हा विचार ठेवा की त्या महिला ह्या एका पक्षाच्या नेत्या आहेत. पण जशी घाणेरडे शिव्या वापरल्या त्यांनी, कसे घाणेरडे शब्द वापरले त्यांनी. आज हे उद्धव साहेबांचं सरकार असतं ना, नुसतं त्या मंत्रीला गेट आउट नाही तर जेलमध्ये टाकलं असतं. हे सरकार आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्रात आणायचं आहे. आज आपण हे जे सगळं करत आहोत, जनता की अदालत असेल, महान्याय असेल, महानिष्ठा असेल, हे सगळं आपण ह्या महाराष्ट्रासाठी करत आहोत. कारण हे सगळं जो काही एक धोका निर्माण करत आहेत. आपण पहा, तुम्हाला हिंदुत्वाचं अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. ह्याच मतदारसंघातलं हिंदुत्वाचं उदाहरण तुम्हाला देतो. जसं आपलं हिंदुत्व आणि त्यांचं हिंदुत्व. आपल्या काळात आपण कोणाला सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष केले होते? आदेश भाऊजींना आणि विशाखाताई, बरोबर आहे. त्यांनी किती पूर्णपणे एक भक्तिभावाने तिथे सेवा केली. प्रत्येक जो कोण तिथे यायचं त्याचं स्वागत व्हायचं, आदर स्वागत व्हायचं, सगळ्यांना चांगलं दर्शन मिळायचं. पण गंमत अशी आहे की हे जे हिंदुत्व सांगतात ना आपल्याला, आता तुम्ही ह्यांचं हिंदुत्व किती पोकळ आणि खोटे ते ओळखून घ्या आणि आपलं हिंदुत्व किती पक्का हे ओळखून घ्या. मागच्याच वर्षी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत 2 गद्दारांनी, इकडच्या 2 टपोरी गद्दारांनी बंदूक काढली होती. किती लोकांनी पाहिलं ते सगळ्या टीव्हीवर? सगळ्यांनी पाहिलं. इकडच्या प्रेसवाल्यांनी पण पाहिलं असेल. सगळे जे कॅमेरे लागले त्याच्यात पकडले गेले होते.
बंदूक काढून काय घाणेरडे शिव्या काय देत होते, आरडाओरडा काय करत होते, माझ्या नावाने काय शिव्या देत होते, सगळं हे कॅमेऱ्यात टिपलेलं आहे. रावते साहेब हेच नाही, ह्याच्यानंतर हे दोन टपोरी गुंड, जाऊ दे चिंती चोर, गुंड पदी फार मोठी आहे, हे गेले पोलीस स्टेशन मध्ये आणि तिथे थांबले नाही. पोलीस स्टेशन मध्ये देखील फायरिंग झालं. पोलिसांवर त्यांनी एक गोळीबार केलं, गोळी चालवली, त्याचा बॅलिस्टिक रिपोर्ट बनलेला आहे. बरं हे सांगणार मला कोण? त्यांच्याच मिंदी गटातले एक मला माणसाने त्यांच्या मित्राने सांगितलं, जरा विषय घ्या विषय घ्या. आहे त्यांच्यात पण चालू असतात हे. जाऊ ना, ती नावं घ्यायची नाहीत मला आता, कारण ते त्यांच्याच एकामेकांचा गळा दाबून संपणार आहेत राजकीय. पण तुम्हाला गंमत सांगतो, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ज्यांचं पहिलं काम आहे या राज्याचं संरक्षण करणं, पोलिसांसाठी उभं राहणं, ज्यांनी पोलिसांवर गोळी चालवली ना, त्यांची अजून बंदूक जप्त नाही झाली, त्यांचं अजून लायसन्स जप्त नाही झालंय, त्यांच्यावर अजून कारवाई नाही झाली. आर्म्स ऍक्ट मध्ये हे सगळं व्हायला पाहिजे. खरं जर आपलं सरकार आलं असतं आणि आपलं सरकार असतं, आता येणार म्हणजे येणार, तुम्ही बघा या वर्षी आपलं सरकार आल्यानंतर UAPA चा कायदा अतिरेक्यांसाठी जो वापरला जातो ते ह्या टपोऱ्यांवर आपण वापरणार म्हणजे वापरणार. आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या माहीममध्ये तुम्ही गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक दाखवता, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांवर गोळीबार करता, समजता काय स्वतःला? अतिरेक्यांसारखंच तुम्हाला वागवलं जाणार आहे. आमचं सरकार येणार आहे आणि आपण करणार, हे तुम्हाला मी खात्री देतो आज मी तुम्हाला. पण आज दुर्दैव असं की जे हिंदुत्व म्हणून सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, हिंदुत्व नाही यांचं, खोकीबाजांचं सरकार आहे. ह्याच सरकारने गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढणाऱ्याला सिद्धिविनायक न्यासाचं अध्यक्ष करून ठेवलेलं आहे. हे यांचं हिंदुत्व आहे. मान्य आहे तुम्हाला? विघ्नहर्ता जे करणार आहे ते करणार आहे, आपला मार्ग मोकळा आहे. पण हे राज्य हे जसं चाललेलं आहे ते बरोबर नाही, ते योग्य नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहताय की जनतेवर अन्याय होत चाललाय. जनतेवर केवढा अन्याय सोसायचा, किती भोगायचा आपण, हा एक विचार आपण करणं गरजेचं आहे. काल परवाकडे एक मोठा विषय आपल्या समोर आलेला आहे, तो म्हणजे तलाठी भरतीचा. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, अनेक लोकांचं स्वप्न असतं आपल्या मुंबईत जास्ती BMC मध्ये नोकरी लागायचं, पण एक राज्य सरकारमध्ये पण नोकरी लागली पाहिजे, तलाठी झालं पाहिजे, मी क्लास 3 क्लास 4 चे आपल्याला काहीतरी पद मिळालं पाहिजे, हे स्वप्न असतं. पण जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळा सरकार मान्य करायला तयार नाही. जो घोळ झालेला आहे तो मान्य करायला तयार नाही. एक व्यक्ती अशी आहे जी व्यक्ती 2017 मध्ये पकडली गेली, कैदी झाले, सुटले, बाहेर आले, परत एकदा एक्झाम दिली, परत एकदा पेपर फोडला, परत एकदा पकडले गेले, आत गेले, बाहेर आले आणि आता 138 मार्क मिळाले त्यांना, परत पेपर फोडला होता. दुसरी घटना अशी आहे या तलाठी भरतीच्या पेपर मध्ये, पेपर असतो 200 मार्काचा, किती आणि मार्क मिळाले किती माहिती का? 214. गॅरंटी. हा घोळ हा कसं चालणार हे आपलं राज्य पुढे, तुम्ही मला सांगा. कृषी क्षेत्राचं तर एक वेगळीच गडबड चालू आहे. आपण पाहत असाल अवकाळी पाऊस होतो, कधी या सरकार अवकाळी, पाऊस अवकाळी, गारपीट होते, कधी कधी दुष्काळ असतो, कधी ओला दुष्काळ असतो. हे सगळं तर तिथे ग्रामीण भागात सुरू असतंच. पण प्रत्येक त्या ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवाला वाटतं की अरे आपली मुलं कधीतरी मुंबईत जावी, पुण्यात जावी, नाशिकमध्ये जावी, कोल्हापुरात जावी, नागपुरात जावी आणि तिथे गेल्यानंतर तिकडच्या MIDC मध्ये किंवा तिथे कुठच्या तरी मोठ्या कंपनीमध्ये त्यांना चांगला जॉब मिळावा. पण गेल्या 2 वर्षामध्ये खोके सरकार आल्यानंतर इथे तुम्ही मला सांगा, या राज्यामध्ये एक तरी नवा उद्योग आलेला तुम्ही ऐकलंय का? इथे तरुण मुलं मुली किती आले? 20शीतले आणि 30शीतले हात वरती करून जरा दाखवा मला. शिकलात ना सगळे? सगळे शिकलात? सर्टिफिकेट वगैरे आहेत ना एम्प्लॉयमेंटचे? नोकरी मिळाली का तुम्हाला? कारण गेल्या 2 वर्षामध्ये एवढीच एक नोकरी मिळते की खोके सरकारमध्ये जा आणि भ्रष्टाचार करा, पण जे तरुण तरुणी शिकलेले आहेत त्यांना नोकरी मिळत नाहीये. आपण पेपर मध्ये वाचत असतो, हा उद्योग गेला गुजरातमध्ये, तो उद्योग गेला गुजरातमध्ये, फिल्मफेअर गेलो गुजरातमध्ये. पण एक मोठी रांगच आहे, मी सगळीकडे वाचून दाखवतो, हा पाडा सगळीकडे वाचून दाखवतो. कारण विशाखाताई आपल्या राज्यामध्ये कळलं पाहिजे की काय काय नक्की हे गुजरातला पाठवत आहेत. माहितीये काय काय पाठवलेलं आहे मागच्या वर्षापासून? चला परत एकदा पाडा मोजायला सुरू करूया. वेदांता फॉक्सकॉन कुठे गेलं? एअरबस टाटा गेलं कुठे? बल ट्रक पार्क गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे? वर्ल्ड कपची फायनल गेली कुठे?
40 गद्दार गेले कुठे? जाऊन विचारा इकडच्या गद्दारांना. खूप वेळा मी ऐकतो आमच्या वरळीत येतात, इथे माहीमध्ये फिरतात, दुकानदारांना 5-5 हजार रुपयासाठी सजवत असतात. काय पाहिलं गुवाहाटीला जाऊन, काय पाहिलं सुरत मध्ये काय माहित नाही, पण स्वतःची सुरत हे कधीही पाहू शकणार नाही, कारण इथे माथेवर गद्दारीचा शिक्का हा लिहिलेला आहे. पण अन्याय 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 महाराष्ट्रावर सतत अन्याय जो चालू राहिलेला आहे. अनेक वर्ष केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, नंतर वाजपेयी साहेबांचं सरकार आलं, त्याच्यात आपण देखील होतो. आणि ह्या देशामध्ये प्रत्येक राज्याला संधी मिळायला पाहिजे प्रगती करायला, ही माझी भावना आहे. कारण तिकडचे जे उद्योग येतात ते त्या राज्यात गेले तर स्थानिकांना आणि तिकडच्या भूमिपुत्रांना नोकरी मिळेल, रोजगार मिळेल आणि तिकडची प्रगती होईल. पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की जो उद्योग आपल्या राज्यात हमखास येणार होता, 100% येणार होता, तो जो घास आपला खेचून गुजरातच्या घशात घातला जातो ना, तिथे मला दुःख होतं, तिथे मला राग येतो. ही भावना संपूर्ण महाराष्ट्रात मला दिसते. प्रत्येकाला माहिती आहे इथून काय काय तिथे नेलेलं आहे. ओ साधी वर्ल्ड कपची फायनल सोडली नाही. मला तुम्ही सांगा, जर वर्ल्ड कप फायनल आपल्या वानखेडेला झाली असती तर कप जिंकलो असतो की नसतो आपण? मग कशाला तिथे नेलं? त्रास हाच आहे की आजकाल मी विचार करायला लागलेलो आहे की देशभरात जेव्हा 5 वर्षापूर्वी 370 कलम काढला तेव्हा शिवसेनेने पण साजरा केला. मला देखील आनंद अश्रू होते की चला माझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण झालं, शिवसैनिक म्हणून आपण सगळे जे लढत होतो ते स्वप्न पूर्ण झालं. एक देश, एक संविधान, एक विधान, हे सगळं असायलाच पाहिजे. पण आज प्रश्न हा पडायला लागलेला आहे की 370 जसं कलम काढलं तसं वेगळं काही कलम या संविधानात आणलंय का? की अन्याय जर करायचा असेल तर देशातलं एकमेव राज्य हे महाराष्ट्रच आहे. उद्योग जे न्यायचे ते इथून दुसरीकडे न्या, रोजगार जो काढून न्यायचा इथून दुसरीकडे न्या, मंत्रालय जर 2024 नंतर कुठे हलवायचं असेल तर ते देखील सुरत किंवा अहमदाबादला नेतील. पण हे सगळं किती दिवस आपण सहन करायचं? कधीतरी आपण महाराष्ट्र म्हणून विचार करणार आहोत की नाही? काल परवाकडे पण मी एक महत्वाच्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यात 2 विषय मी लोकांसमोर आणले होते. एक म्हणजे आपल्या इकडचं वरळीचं रेसकोर्स आहे, जे साधारणपणे सगळेच मुंबईकर कधी ना कधीतरी तिथे वर्षातून आपण जातो, चालायला जातो, धावायला जातो, कधी योगा करायला जातो, कधी काहीतरी कार्यक्रम असतो. ते या खोके सरकारला, त्यांच्या बिल्डर मित्रांना, बिल्डरच्या घशात घालायचे. जेव्हा मी ही बातमी लोकांसमोर आणली, व्हॉट्सअप ग्रुप बनायला लागले, ऑनलाईन पेटिशन व्हायला लागलेले, सगळे लोकांमध्ये हलचल सुरू झाली. आणि जे आपले इकडचे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांनी परवा ओपन हाऊस घेतलं. ओपन हाऊस कितीचं? 1800 लोकांचं. तरी ठीक आहे, मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा थोडी जास्ती गर्दी होती. असो, त्यांनी ओपन हाऊस मध्ये सांगितलं की नाही आता लोक जास्ती बोलायला लागले तर आम्ही आता काही रेसकोर्स वरती काही करणार नाही, तर अंडरग्राऊंड कार पार्क करू. कशाला करताय? कुठच्या कॉन्ट्रॅक्टर साठी करताय? का म्हणून करताय? काही कमी खोके मिळालेत का तुम्हाला? सगळ्यात भ्रष्ट जर प्रशासक असतील तर हे आजचे प्रशासक आहेत आणि त्यांना खोके मिळायला पाहिजेत, या मुख्यमंत्र्यांना खोके मिळायला पाहिजेत. म्हणून तिथे त्या रेसकोर्सची वाट लावायला चाललेत. मी त्यांना सांगितलेलं आहे की RWITC जी रेसिंगचे जे काही संस्था आहेत ते आणि PMC ह्यांनी जर परस्पर करार केला आणि मुंबईकरांना विचारलं नाही तर आम्ही तिथे शर्यत घोड्यांची देखील होऊ देणार नाही. मुंबईकर म्हणून आम्ही तिथे जाऊन बसू, खोदायचं असेल तर खोदू, तरी देखील पब्लिक पार्क ही जनतेसाठी सगळ्यांसाठी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट मी जी उघड केली ती डायव्हर्सची होती. आपल्याला माहिती आहे सगळं तिथे गेल्यानंतर जो काही खर्च होतो तो होतो. पण हे एका बाजूला आपल्याला अशा आंदोलनात व्यस्त ठेवल्यानंतर दुसऱ्या बाजूला जे मुंबईतले घोटाळे सुरू आहेत ते लोकांसमोर देखील येणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो मी, आज 20 तारीख आहे. मागच्या वर्षी 2023 मध्ये बरोबर 15 जानेवारीला मी रस्त्याचा घोटाळा हा लोकांसमोर आणला होता. 6080 कोटीचा हा पूर्ण घोटाळा आहे. 6080 कोटीचा. त्याच्यात काय केलं ह्यांनी? सोपी गोष्ट केली ह्यांनी. ह्यांचे 5 आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना 5 पाकिटं दिली पूर्ण मुंबईभर. त्यांनी 5 मुंबईला विभागून घेतलं. तुम्ही नॉर्थ रिजन, तुम्ही साऊथ सेंट्रल रिजन, तुम्ही साऊथ रिजन, जसं आपल्या लोकसभेच्या सीट्स असतात ना तसं त्यांनी 5 वेगळ्या भागांमध्ये विभागणी केली. मग त्यांनी सांगितलं चला आता तुम्हाला काय किती किमतीला पाहिजे तुम्ही सांगा. जी काही किंमत त्यांना होती, खरं तर हे टेंडर 3000 कोटीच्या वरती जायला नको, ते 6000 कोटीला गेलं. आणि मी त्याच वेळी बोललो होतो की तुम्ही प्रधानमंत्री महोदयांना आणताय, कुठच्याही पक्षाचे असो, कदाचित राजकीय काही आमचे वेगळे विचार असू शकतात, पण तुम्ही प्रधानमंत्र्यांचा अपमान करताय मुंबईचे म्युनिसिपल कमिशनर म्हणून, की त्यांच्या हाते असं कामाचं भूमिपूजन करताय जे काम सुरू होऊच नाही शकत.
अरविंद सावंत आजच्या पेपरमध्ये बातमी आहे की 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. 280 कोटीचे श्रद्धा तुम्हाला देखील माहिती असेल, आपण महापौर राहिलेला, 280 कोटीची पेनल्टी ह्या रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सवर लागलेली आहे. पण अजून एक सुद्धा रस्ता हा पूर्ण झालेला नाहीये. ही लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. 25 वर्ष आपण मुंबई महानगरपालिकेत बघतोय काम कसं होतंय आम्हाला पण माहिती आहे. गेली 10 वर्ष मी अनेक आपल्या लोकांबरोबर, चेंबूरकर साहेब असतील, सगळे आपले नगरसेवक असतील, ह्या सगळ्या सोबतच मी रात्री 10 किंवा 11 वाजता मुंबईच्या रस्त्यांवर असायचो आणि रस्ता पूर्ण होतोय, कधी होणार, कसा होणार, त्याच्यावर आम्ही पाहणी करायला जायचो. प्रेसवाले देखील सोबत यायचे. 6 महिने जे असायचे, ऑक्टोबर ते मे, प्रत्येक महिन्यात आमची रात्रीची फेरी असायची मुंबईच्या रस्त्यांवर की रस्ते पूर्ण होतात की नाही. एक रस्ता बनवायला आपल्याला ट्रॅफिक पोलिसांची परवानगी लागते, 16 वेगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी सांगड घालायला लागते. हा जो रस्ता तुम्ही बसलात ना, जर तुम्ही रस्त्याच्या खाली खोदलात तर 42 युटिलिटी तुम्हाला सापडतील. मग एमटीएनएल असेल, बरोबर ना सावंत सर, महानगर गॅस असेल, अजून वेगळ्या युटिलिटी असतात, स्टॉर्म वॉटर ड्रेन असतं, सगळं असतं. पण सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे वेगळ्या कारणासाठी, पण अजून एक सुद्धा रस्ता झालेला नाहीये. पण एक अभिमानाची गोष्ट आहे की ज्या पत्रकार परिषद आपण घेतल्या, प्रत्येक महिन्यात त्यांचं भांडफोड केलं. आपल्या शिवसेनेच्या दबावामुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरांना एक सुद्धा रुपये मिळू दिला नाही. आपण चोरी करणाऱ्याला आपण एक सुद्धा रुपये मिळू देणार नाही ही शपथ घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. हाच प्रश्न मुंबईत आपलं जसं आहे तसं पुण्यात आहे, तसं नागपूरमध्ये, तसं ठाण्यात आहे, ठाण्यात लूटच चालू आहे. सगळीकडे हा प्रश्न सुरू आहे. पण आपण एक शपथ घेऊन, आपण एक निर्धार घेऊन पुढे निघालेलो आहोत की हे मुंबई आणि महाराष्ट्र लुटायला जे खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे त्यांना आपण लुटू द्यायचं नाही. मुंबईचे विषय जर काढायचे असतील तर किती काढायचे, अनेक विषय. सॅनिटरी पॅड्स ह्याचा मोठा घोटाळा झालेला आहे. स्ट्रीट फर्निचर, रावते साहेब आपल्याला हैराण व्हाल आपण ऐकून की स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा 263 कोटीचा आहे. मी स्वतः लोकायुक्तांकडे कंप्लेंट केलेली आहे. येत्या 12 फेब्रुवारीला तारीख मिळालेली आहे. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा हा सोपा आहे. त्यांनी अशा काही गोष्टी केलेल्या आहेत, गमती केलेल्या आहेत की एका कंत्राटदार मित्राला 13 गोष्टी विकत घ्यायला सांगितल्या. त्या 13 गोष्टी अमुक तमुक एवढ्या आहेत, म्हणजे लॅम्प पोस्ट पासून बेंच पर्यंत 40,000 बेंच. आतापर्यंत बेंच घ्यायचा अधिकार हा नगरसेवकांचा असायचा, आता तो ह्या सीपीडीला दिलेला. ते तर सोडा, कुंड्या 10,000 मागवल्या, पण त्या 10,000 कुंड्यांमध्ये झाडं कुठची लागणार हीच माहिती नाही. आता गंमत हे अशी सगळी महानगरपालिका चाललेली आहे. पण आज या माहीममध्ये, ह्या प्रभादेवीमध्ये मी जे प्रशासक आहेत महानगरपालिकेचे, ते उद्या कदाचित ह्या मुंबई मॅरेथॉन मध्ये धावतील. आपण बघताय प्रदूषण किती आहे, कसं धावणार तुम्ही मला माहिती नाही. पण आज मी त्यांना सांगतो आणि सगळ्याच अधिकाऱ्यांना सांगतो, तुम्ही वॉर्ड ऑफिसरचं सांगताय ना, ठीक आहे, त्यांचं आपण नंतर बघू. पण आज मुंबई महानगरपालिकेच्या मी म्युनिसिपल कमिशनरना सांगतोय, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आहे, सॅनिटरी पॅडचा घोटाळा आहे, रस्त्यांचा घोटाळा तुम्ही केलेला आहे, ब्युटिफिकेशनचा घोटाळा केलेला आहे, चायनीज लाईट सगळीकडे लावून ठेवलेले आहेत. करा जेवढं तुम्हाला करायचं आहे. 2024 हे आमचं आहे, आमचं सरकार येणार म्हणजे येणारच. पण तिथे थांबणार नाहीये. प्रत्येक घोटाळ्यात तुम्ही प्रत्येक केलेल्या जो काही पैसा खाल्ले ना, जेलमध्ये बसून तुम्हाला पैसा मोजायला लावणार आहे आणि पुन्हा एकदा मुंबईकरांच्या तिजोरीत द्यायला लावणार आहे. राज्य चालतं कसं, राज्य चालवायचं कसं, सरकार चालवायचं कसं, हा एक मोठा विषय असतो. आणि तसा पाहिला तर सोपा असतो. आपण लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवलं तर राज्य चांगलं चालतं. जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवलं तर राज्य चांगलं चालतं. आहे ना, आपल्याला आठवत असेल आपल्या 25 वर्षाच्या कारभारामध्ये आपली जी मुंबई महानगरपालिका डेफिसिट मध्ये चालत होती, ती आपण 25 वर्षामध्ये 95,000 कोटीच्या सरप्लस मध्ये आणली. हे आपल्याला आपलं शिवशाहीचं सरकार आणि रामराज्य पुन्हा एकदा आणायचं आहे. पण आज काय त्या व्यवस्था आहे, आज काय नक्की अवस्था झालेली आहे. मुंबई महानगरपालिकेची हालत अशी झालेली आहे की एवढ्या कॉन्ट्रॅक्टरांना काम न करता पैसे मिळालेले आहेत किंवा थकबाकी एवढी आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही, अशी परिस्थिती या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. फिरा अजून डॅवॉसला कधी जाता, कधी नेदरलँडला जाता, पहिला सुरतेला गेले होते, मग गुवाहाटीला गेले होते, मग गोव्यात काय आले, टेबलावर काय नाचले. हे सगळं जे काही करायचं स्वार्थासाठी तुम्ही जे केलेलं आहे, स्वतःच्याच सगळ्या जे काही स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी केलेलं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, ही 40 लोक, ही जी 40 टोळी आहे अलिबाबाची, ही उद्धव साहेबांची कधी होऊ शकली नाही. ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं, ही तुमची आमची काय होणार हे आपण आता लक्षात ठेवलं पाहिजे. आज महान्याय, महानिष्ठा म्हणून जो आपण विचार करत आहोत, न्याय हा काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आपण मागत नाही.
न्याय म्हणजे आपण काही सगळे इथे नेते मंडळी जे आपण बसलेलो आहोत, कार्यकर्ते म्हणून बसलो, हा आपल्यासाठी न्याय मुळीच मागत नाही आहोत. आपला विषयच नाही. आपल्याला न्याय मिळेल तेव्हा मिळेल. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. कदाचित न्याय मिळणारही नाही अशी शक्यता आहे. पण निवडणुका जेव्हा येतील तेव्हा आपल्याला न्याय हा महाराष्ट्राला द्यायचा आहे. कारण जे काही आपण गेल्या 2 वर्षात गमावलेल्या, ज्या संधी आपल्या हातातून निघून गेलेल्या आहेत, त्या संधी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या राज्यासाठी आणायच्या, देशासाठी आणायच्या. हा न्याय आपण पुन्हा एकदा मागत आहोत. जो न्याय आम्ही मागत आहोत तो पक्षासाठी मागत नाही आहोत. हे मी पहिलं देखील सांगितलं होतं, निकाल वाचत होते तेव्हा पण सांगितलं होतं की हा न्याय नुसतं शिवसेना पक्षासाठी नाहीये. हे आज ठरणार होतं, त्या दिवशी ठरणार होतं की जे अध्यक्ष राहुल नार्वेकर ट्रायब्युनल म्हणून निकाल देत होते, तो निकाल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते संविधानाचे पूजक म्हणून देणार होते, की भाजपाला जे संविधान 2024 नंतर देणार आहेत लिहून ते त्या संविधानाप्रमाणे होतं. आणि माझी भीती हीच खरी ठरली की राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला ते भाजपच्या संविधानाप्रमाणे दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे नाही. पण आज हे देखील मला माहितीये की कितीही महाराष्ट्रावर अन्याय झाला, कितीही आक्रमण झाली, कितीही लुटेरू आपल्या सरकारमध्ये कब्जा करून बसले असतील, तरी आपली इकडची माती आणि आपली माणसं, प्रत्येक माणूस म्हणजे ते मावळा आहे. आणि हाताची जी ताकद आहे ती बोटांमध्ये आल्यानंतर वोटिंग मशीनवर ईव्हीएम कुठचंही आणा, कितीही सेटिंग करून आणा, एक मत हे आपला इतिहास घडू शकतं. आज इथे आपण जर पाहिलं असेल, ह्या 4 मूर्तीची आपण पूजा करतो, शिवरायांची जी पूजा करतो आपण, त्यांना मानत तर असतोच. आपल्या स्वप्नामध्ये देखील शिवराय जर आले तर आपण ताड करून उभं राहू आणि सांगू आम्ही लढायला तयार आहोत. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आपण सांगत असतो की तुमचं संविधान, तुम्ही जे आम्हाला संविधान दिलंय, आमचं संविधान, या देशाचं संविधान, ह्याच्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत. माझे आजोबा आणि माझी आजी यांच्या आशीर्वादाने मला एक, अर्थात तो फोटो मी उद्या परवाकडे टाकीनच, मला आठवतं नाशिकला आपली जी शिबिर आहे, सभा आहे, तिथे मला आजीने स्टेजवर नेलं होतं हे मला आठवतं. आणि म्हणून आजची ही जी सभा आहे, आजचा जो कार्यकर्ता मेळावा आहे, आजचा जो एक निर्धार मेळावा आपण घेत आहोत, तो एवढ्याचसाठी घेत आहोत की आपण इथे नुसतं फुलं आणि हार घालायला नाही, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला सगळे एकत्र आलेलो आहोत. सगळे प्रेरणा एकत्र घ्यायला आलेलो आहोत. कदाचित तुम्हाला वाटेल की तुमच्यातून कोणी काही उद्या फेसबुकवर टाकलं, व्हॉट्सअपवर टाकलं, सोशल मीडियावर टाकलं तर पोलीस तुमच्या मागे येतील. त्यांना मागे यायला लावतात बिचारांना, दुसरं काही करू शकत नाहीत कारण त्यांच्यावर आदेश असतात. तुम्हाला कदाचित वाटेल की 50 खोके एकदम असं ओरडलं की तुमच्यावर केसेस होतील, कदाचित होतील. आहे ना, आम्ही पण लढतो. पण ह्या गद्दार निर्लज्ज सरकारला मी सांगतोय की जर आमच्यावर केसेस टाकायचे असतील ना, आमच्यावर वार करायचे असतील ना, तर समोरून या, समोरून वार झेलायला आम्ही तयार आहोत. 2 वर्ष हा महाराष्ट्र वार झेलत आलेला आहे. 2 वर्ष आम्ही सगळेच महाराष्ट्रातले सगळे रहिवासी इथे वार झेलत आलेलो, तुमचा अन्याय आम्ही सहन करत आलेलो आहोत. पण आता आम्ही सहन करणार नाही, आता कुठेही थांबणार नाही, कारण हे 2024 वर्ष आमचं आहे. मी तर ठरवलेलं आहे की 2024 मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, असो महापालिकेच्या जरी निवडणुका असो, एका सुद्धा गद्दाराला महापालिका काय, लोकसभा काय, विधानसभेची पायरी बघू द्यायची नाही. माझ्यावर सगळे ते आरोप करत असतात, 40चे 40 गद्दार काही काही बोलत असतात. मला बरं वाटतं, जेवढे ते मला शिवाय देतात तेवढं मला बरं वाटतं, कारण मला टॉनिक मिळतं, माझी एनर्जी त्याच्यातून येते. खूप वेळा मी माझ्या आपली जी मंडळी आता साईनाथ, चालेल ना बोललं तर, सगळे जे आपले सोशल मीडिया आणि साईनाथ अर्थात सचिव पण आहे, सूरज बिचारा जेलमध्ये आहे, त्याला तो लवकरच बाहेर येईल, आपल्याबरोबर लढायला तयार होईल. अमोल कीर्तिकर भैया देखील आहेत सोबत. हे सगळ्या मंडळींना मी खूप वेळा सांगत असतो, जेव्हा माझी पत्रकार परिषद होते, जेव्हा मी काही बोलतो त्यांच्यावर, ज्या दिवशी शिव्या पडतात ना त्यांच्याकडून, भाजप प्रणित खोके सरकारकडून, असं वाटतं चला बरोबर बाण लागलेला आहे. तसंच जनता अदालत नंतर बरोबर बाण लागलेला आहे, डायव्होर्सच्या दौऱ्यानंतर बरोबर बाण लागलेला आहे, पत्रकार परिषद नंतर बरोबर बाण लागलेला आहे. गेले 2 वर्ष हा 33 वर्षाचा जो तरुण आहे, म्हणजे मागच्या वर्षी 32 होतो, 33च नाही, तुम्हाला वाटेल वय लपवतोय, त्यांना चेहरा लपवायची एक वेळ आलेली आहे, आपल्याला वय लपवायची वेळ आलेली नाही असून. पण मी लढत आहे आणि लढत राहणार, कारण मी फक्त वडिलांसाठी लढत नाहीये, मी फक्त शिवसेनेसाठी लढत नाहीये, मी आपल्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींसाठी लढत आहे. मला तुमच्याकडून नुसतं एवढं ऐकून घ्यायचंय, नुसतं एवढं पाहायचंय की माझ्यावर वार पुढून मागून सगळीकडून करतायत. वार केल्यानंतर मी लढायला तर तयार आहे आणि लढणार आणि जिंकणारच, पण तुम्ही मला सांभाळून घेणार की नाही?
मला जसं ते त्यांच्या शिव्यांचं टॉनिक असतं ना, तसं अजून एक टॉनिक जर पाहायचं असेल तर सगळ्यांनी हात वरती करून मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या. हे जे आहे ना, हे माझं टॉनिक आहे, हे माझी खरी शक्ती आहे. ही शक्ती जर घेतली मी आणि ही शक्ती मी इथे घ्यायला आलेलो आहे, तर पुन्हा आहे ना, भाजपला असेल जे आपले महाराष्ट्र द्रोही आहेत, महाराष्ट्र द्वेषते आहेत आणि खोके सरकारवाल्यांना एकाला सुद्धा आपण जिंकू द्यायचं नाही. कारण आता विजय जो होणार आहे तो महाराष्ट्राचाच होणार आहे. एवढं सांगून मी पुढे निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.